इब्राहिम सर, 4 दिन से मैं आपके इधर था, क्या बोलूँगे इसके ऊपर? क्या बोलने का, मेरे साथ तो तू था ही नहीं, मैं तो ड्यूटी चले जाता था, मी अकेला राहत होता बाई. तर अहमदाबादला मी आलो तर 4 दिवस झालेले आहेत. आजचा 5वा दिवस. मी इथून सध्या रवींद्रच्या घरी चाललेलो आहो. तिथे 3-4 दिवसाचा स्टे राहणार आणि त्यानंतर रवींद्रच्या घरून पण मी माझ्या भावाकडे सागर अंबोरे याच्या इकडे जाणार आहो. तर तिथे माझा 10 दिवसाचा स्टे राहील. तो आपको मिलसे मिलके कैसा लगा? एकदम ऐसा वहाँ का गार्डन लग रहा है ना? अच्छा गार्डन बुलवाया तुमने. तर आता मी निघतोय. चला, हे माझं लगेज और ही माझी गाडी. तर काढूया. रवींद्रच्या घरी माझं राहण्याची सोय नाही झाली, तर मग मी आलेला हो गुरुद्वाराला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपली सोय झाली नाही, आपल्या रिलेटिव्ह नसले, तर आपण बघायचं गुरुद्वारा. कारण की माझा सध्याचा बजेट डॉर्मेटरीचा पण नाही आहे. तर मी इथे आलेलो आहोत आणि तिथे माझं लगेज ठेवलेलं जर तुम्हाला समोर दिसत असेल तर इथल्या जे मेन हेड आहेत ते आले की मी माझं रजिस्ट्रेशन करणार आणि काय चार्जेस लागतात ते बघूया. आणि मग आपल्याला 2 ते 3 दिवस गुरुद्वारामध्ये राहायची सोय होऊन जाणार. 6 वाजलेले आहेत, पण मी सध्यापर्यंत माझं काही राहण्याची सोय झालेली नाही आहे आणि मी आता इथल्या गुरुद्वाराला आहो. बघूया, मॅडम आल्या की आपली राहायची सोय होऊन जाणार. काही चार्जेस द्यावं लागतं, ते किती द्यावं लागतं ते आपल्याला आयडिया आहे. पण सध्या तरी कुठे ना कुठे कसं ना कसं आपल्याला प्रयत्न करावाच लागेल. आजचा माझा अनएक्सपेक्टेड स्टे हा गुरुद्वारामध्ये आहे. त्यासाठी मी ही प्रिंट घेऊन चाललेलं माझ्या लायसन्सची आणि मी इथे जेवण पण केलं आहे. 3 पोळी भाजी, कारण की भूक तर खूप लागली की भयंकर. पण मी अचानक गेल्यामुळे मला असं वाटलं की नाही, जास्त जेवण न करतं जस्ट 3 पोळी खाल्ली आणि मस्त कढी होती. आता मी गुरुद्वाराला चाललेलो, जसं की तुम्हाला हा समोर दिसतं आहे. 200 रुपये डेच्या हिशोबाने मी इथे राहणार आहोत. हा माझा बेड आणि काल रात्री मी इथे कपडे वॉश केले होते, तर ते कपडे मी घड्या केलेले आहेत आणि सोबतल्या सोबत हे माझं लगेज आणि जसं की तुम्हाला दिसतं आहे की बाज आहे आणि मला गादी असं प्रोव्हाइड केलं होतं. पूर्ण हॉल आहे. इथे जेवणाची व्यवस्था असते लंगरसाठी आणि प्लस राहण्यासाठी पण. मग इथे आहे किचन. त्या व्यतिरिक्त इथे थंड पाण्याची पण सोय आहे आणि कंटिन्युअसली थंड पाणी येतं याच्यात. वॉशरूम वगैरे पण आहे, तर काही प्रॉब्लेमच नाही. पण पूर्ण स्वच्छता असते प्रत्येक वेळी.